Ng रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास किती आहे 5/3 आहे. Each step down an ink spot, a transparent beaker of very thin bottom containing water of refractive index. Refractive index of water देखो कितना है काय बोला इथे किती 4/3 up to 8 सेंटीमीटर. सेंटीमीटर किती आहे रे 8 सेंटीमीटर पर्यंत आहे ते. ओके 8 सेंटीमीटर म्हणजे काय रे रियल डेप्थ आहे ते. रियल डेप्थ किती आहे 8 सेंटीमीटर आहे. Each step down the glass block, calculate the apparent depth of the ink spot when seen from the outside air. Okay, outside एअर आहे. यस ओके. चला आता काय करा स्टुडंट्स पहा. पहिले प्रथम दोन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेले आहेत तुम्हाला तिने. ॲपरंट डेप्थ काढा. ॲपरंट डेप्थ तुम्हाला पहिले प्रथम काढायची आहे. बघा ते किती येते. ॲपरंट डेप्थ किती येते बघा. तर तुम्हाला फॉर्म्युला आहे स्टुडंट्स. काय फॉर्म्युला आहे हे पहा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर इज इक्वल टू हे रियल डेप्थ अपॉन काय रे ॲपरंट डेप्थ अपॉन ॲपरंट डेप्थ. एक हा तुमचा काय रे फॉर्म्युला आहे. रियल डेप्थ अपॉन काय आहे ॲपरंट डेप्थ हा तुमचा फॉर्म्युला आहे. आता रियल डेप्थ त्यांनी किती दिलेली पहा. रियल ग्लास स्लॅब ऑफ थिकनेस हे आहे खाली. थिकनेस म्हणजे हे त्याला म्हणायचं रियल. किती आहे रे किती येतो 2.5 मीटर का सेंटीमीटर येते. किती येते मीटर मध्ये का सेंटीमीटर मध्ये सेंटीमीटर मध्ये आहे ते नाही का. तर तुम्हाला ॲपरंट डेप्थ काढा पहिले प्रथम. चला बरं पाहू. हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे कोणाचा ग्लासचा. किती आहे आपल्याकडे 5/3 आहे स्टुडंट्स. बघा हा कोणाचा आहे रे वॉटरचा आहे. किती आहे 4/3 आहे. हा काय रे 2.5 आहे. आणि हा काय झाला ॲपरंट डेप्थ झालेला आहे हा. आता एक काम करा तुम्ही काय होतं स्टुडंट्स बघा. न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर सेम असेल तर कापता येत होतो आहे की नाही. वरच्याचा खालचा सारखा आहे तर कापून टाका. काय राहतो हा राहतो 5/4 राहतो. इज इक्वल टू किती आहे 2.5 अपॉन काय झालं रे ॲपरंट डेप्थ. एक काम करा तुम्ही आता काय काम करणार आहात. याला इकडे घेऊन या स्टुडंट्स. हा वर जाईल आणि तो खाली येईल. समजलं का तुम्हाला काय होतं. चला म्हणून तुम्ही इथं लिहितो काय लिहितो रे ॲपरंट डेप्थ इज इक्वल टू हे काढलाय. आता हा इथंच ठेवा आणि हा खालचा वर जाईल 4 वर जातो आणि वरचा 5 काय तो रे खाली येतो. समजलं का तुम्हाला ते. ओके आता एक काम करा 2.5 म्हणजे 2.5 आणि हे 5 आहे की नाही. तर 2.5 दोन्ही काय रे 5 झालं हे. समजलं का. मग आता हे बेदोनी 4. आपल्याला काय झालं रे ॲपरंट डेप्थ किती आली 2 सेंटीमीटर आलेली आहे. ठीक आहे पहा. कॅल्क्युलेट द ॲपरंट डेप्थ ऑफ द इंक स्पॉट व्हेन सीन फ्रॉम द आउटसाइडर. पुन्हा त्याने आणखी काय लक्षात घ्या पुढे. हे झालं तुमचं पहिली केस. दुसऱ्या केस मध्ये तुम्हाला काय करायचं स्टुडंट्स हे पहा. हा जो डिस्टन्स आहे ना तो डिस्टन्स आहे रे 8 सेंटीमीटर आहे की नाही. किती आहे 8 सेंटीमीटर आहे. आता आपण काढलेली कोणती आहे 2 सेंटीमीटर आहे. तर मग रियल काय रे डेप्थ इज इक्वल टू काय घ्यायचं 8 सेंटीमीटर प्लस काय घ्यायचं रे 2 सेंटीमीटर. आपण बाहेरून पाहिलं काय झालं रे 10 सेंटीमीटर झालं नाही का.
हे तुमचं रिअल डेप्थ. तर तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर दिलेले पोरांनो किती आहे रे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर किती आहे? 4/, किती आहे? 3 आहे. किती आहे तो? 4/3 आहे. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे? एअर मधला ऍपरंट डेप्थ काढायची आहे. एअर मधील ऍपरंट डेप्थ काढायची आहे. ओके, तर ते काय करायला पाहिजे बा? असं करायला पाहिजे स्टुडंट्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ काय रे? एअर अपॉन काय झालं रे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ काय होतो? वॉटर. ठीक आहे. त्याला लिहिण्याची पद्धत अशी आहे असं W2A असं लिहायचं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर E equal to रियल डेप्थ अपॉन काय आहे? रियल डेप्थ अपॉन ऍपरंट. रियल डेप्थ अपॉन ऍपरंट डेप्थ असा होतो फॉर्म्युला होता. आता इथं किती आहे रे? तुमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर किती आहे स्टुडंट्स? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर किती आहे? किती आहे? दिलं नाही. किती आहे? 4/3 आहे. E equal to आता इथं काय झालं स्टुडंट बघा. आणि एअरचा लक्षात घ्यायला ऍपरंट रियल डेप्थ किती आहे? 10 आहे. रियल डेप्थ किती आहे? 10 आहे. ऍपरंट डेप्थ काढायची तुम्हाला. ऍपरंट डेप्थ तुम्हाला काढायची आहे. याला इथे येऊन टाका ऍपरंट डेप्थ. ऍपरंट डेप्थ E equal to हे 10 अपॉन हे खाली येतो बघा. किती येतं रे? 4/, किती येतं रे? 3 होतं. हा 3 वर असुडी मारत असतो. बरोबर आहे. आपल्याला काढतो 10 × 3 अपॉन किती आहे? 4 आहे. आता काय होतं बा? 10 × 3 म्हणजे 30. 30 बाय काय झालं रे? 4 झालं. 30/4 झालं. आता काय झालं? 4 × 4 4 7 चा काय? 28 उरले 2 झाले 20. 4 5 20. तर अशा पद्धतीने 7.5 सेंटीमीटर हे तुमची काय झाली? ऍपरंट डेप्थ आलेली आहे. एनी प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम नाही ना? तर अशा पद्धतीने तुमचं आन्सर कोणतं आलेलं आहे? ए आलेलं आहे. ओके, या नंतर लक्ष द्या सगळीकडं. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आज आपल्याला काय शिकायचं आहे? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आपण कशाला म्हणतो. आणि त्याच्यानंतर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होण्यासाठी कोणत्या कोणत्या अटीची गरज आहे, तेव्हा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन घडतं हे आपल्याला इथं पाहायचं आहे. पहिल्या प्रथम टोटल इंटरनल रिफ्लेक्शनची डेफिनेशन तुम्हाला मी सांगतो. डेफिनेशन काय आहे की जेव्हा हे एंगल ऑफ इन्सिडन्स कसा असेल? एंगल ऑफ इन्सिडन्स हा मोठा असेल कोणापेक्षा? एंगल ऑफ रिफ्रॅक्शन पेक्षा. कोणता मोठा असेल? एंगल ऑफ इन्सिडन्स हा मोठा असेल कोणापेक्षा? एंगल ऑफ रिफ्रॅक्शन पेक्षा. तेव्हा काय होतं? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन घडतं. हीच डेफिनेशन आहे कुणाची? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन फॉर एंगल ऑफ इन्सिडन्स. और एंगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर देन क्रिटिकल एंगल at the time total internal reflection takes place. This is the definition, and in definition what will present all conditions are present. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे रे? सर्व कंडिशन्स प्रेझेंट आहेत. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आपण कशाला म्हणतो? जेव्हा रे डेन्सर मीडियम मधून गेला. हे डेन्सर मीडियम आहे आणि हे कोणते मीडियम आहे? रेअर मीडियम मध्ये आहे. हा रे चं नाव आहे डेन्सर मीडियम. स्टुडंट्स, डेन्सर मीडियम आहे. डेन्सर मीडियम मधून एखादी रे ह्या पार्शियली रिफ्रॅक्टिंग सरफेस वरती
हे काय आहे तिरपी ऑब्लिक्युली इन्सिडेंट केलं तेव्हा हा जो इन्सिडेंट रे आहे वर न जाता ज्या मीडियम मधून गेला त्याच मीडियम मध्ये परत फिरतो त्याचं नाव आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. सर्वांना समजलं मी काय बोलतो? डेन्सर मीडियम म्हणजे घन माध्यम आहे आणि विरळ माध्यम आहे. एखादी रे घन माध्यमामधून ह्या पार्शियली रिफ्रॅक्टिंग सरफेस व्हॉट इज XY इज द पार्शियली रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे त्याच्यावर ऑब्लिक्युली म्हणजे तिरप्या पद्धतीने जर तुम्ही टाकल्यानंतर तो रे परत त्याच माध्यमामध्ये परत येतो त्याचं नाव आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. सर्वांना समजलं मी काय बोलतो ते? मग आता डेफिनेशन तर झाली फॉर द एंगल ऑफ इन्सिडेंस. फॉर द एंगल ऑफ इन्सिडेंस लक्षात घ्या ज्या एंगल ऑफ इन्सिडेंस ला कसा असतो एंगल ऑफ इन्सिडेंस हा मोठा असतो कोणापेक्षा क्रिटिकल एंगल पेक्षा तेव्हा काय घडतं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन घडतं. परत आता पुन्हा प्रश्न तुम्हाला पडतो की क्रिटिकल एंगल कुठला हा तर क्रिटिकल एंगल असा असतो की जेव्हा ज्या एंगल ऑफ इन्सिडेंसला एंगल ऑफ रिफ्रॅक्शन किती असेल 90 डिग्रीचा असेल तेव्हा त्या एंगल ऑफ इन्सिडेंसला काय म्हणतो आपण क्रिटिकल एंगल म्हणतो. लक्षात घ्यायला मी काय बोलतो ते आहे की नाही? क्रिटिकल एंगल केव्हा म्हणतो आपण जेव्हा एखाद्या इन्सिडेंट रे आणि प्लेन रिफ्रॅक्टिंग सरफेस याच्यामध्ये जो एंगल बनतो त्याला आपण काय म्हणतो एंगल ऑफ इन्सिडेंस म्हणतो. जर एंगल ऑफ इन्सिडेंस हा एखाद्या एंगल ऑफ इन्सिडेंस साठी रिफ्रॅक्टिंग एंगल किती असेल 90 डिग्री असेल तेव्हा आपण त्या एंगल ऑफ इन्सिडेंसला काय म्हणतो क्रिटिकल एंगल म्हणतो. लक्षात घ्या परत मी काय बोलतो क्रिटिकल एंगल कोणाला म्हणायचं इथं बघा ह्याला काय म्हणायचं रे व्हॉट इज दिस एंगल ऑफ इन्सिडेंस व्हॉट इज दिस एंगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे का नाही त्याला आपण रिफ्लेक्टेड एंगल म्हणूया. कसं काय होतं रिफ्लेक्ट होतं काय होतं रिफ्रॅक्शन एंगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणून. इथं एंगल ऑफ इन्सिडेंस I1 आहे इथं काय रे R1 आहे ठीक आहे. इथं मला सांगा पहिल्या केस मध्ये काय झालं इथं आपण जर नावं दिले यांना वेगवेगळे नावं दिले समजा ही पहिली केस ही दुसरी केस ही तिसरी केस ही चौथी केस अशा मी 4 प्रकारे केस दिलेले. जसं एंगल ऑफ इन्सिडेंस मोठा होत झाला तसं एंगल ऑफ रिफ्रॅक्शन काय होतो मोठा होत राहतो आहे की नाही. समजा हा सुरुवातीला एंगल ऑफ छोटा आहे तेव्हा R1 मोठा R1 चा अर्थ काय रे रिफ्रॅक्शन एंगल ऑफ रिफ्रॅक्शन. जेव्हा डेन्सर मीडियम मधून रेअर मीडियम मध्ये रे जातो तेव्हा एंगल ऑफ इन्सिडेंस पेक्षा एंगल ऑफ रिफ्रॅक्शन कसा असतो मोठा होत राहतो. I1 पेक्षा R1 मोठा इथं तेव्हा हे R1 मोठा इकडचं इथं कोण आहे R1 मोठा इथं कोण आहे I1 कसा आहे लहान आहे म्हणजे एंगल ऑफ रिफ्रॅक्शन कसा आहे मोठा आहे. एखादी रे डेन्सर मीडियम मधून रेअर मीडियम चालल्यानंतर एंगल ऑफ इन्सिडेंस पेक्षा एंगल ऑफ रिफ्रॅक्शन कसा असतो मोठा राहतो. ही पहिली केस झाली. नंतर काय केलं आम्ही थोडंसं आणखी एंगल ऑफ इन्सिडेंस ह्याच्यापेक्षा वाढवला थोडा आणखी मोठा केला तेव्हा हा रे आणखी खाली आला म्हणजे R2 मोठा झाला म्हणजे काय झाला एंगल ऑफ रिफ्रॅक्शन आणखी मोठा झाला ठीक आहे. आता इथं सांगा इथं पुढे काय झालं रे हे आहे काय रे I3 इथं I1 घेतलं इथं I2 घेतलं इथं काय घेतलं आपण I3. मग मला सांगा पोरांनो ह्या I3 म्हणला आपण IC म्हणालो आहे की नाही. I3 ला आपण काय म्हणालो IC म्हणालो का म्हणालो ज्या एंगल ऑफ इन्सिडेंसला एंगल ऑफ रिफ्रॅक्शन कसा असेल 90 डिग्री होत असेल ते डायरेक्टली एंगल ऑफ इन्सिडेंस वाढवल्यानंतर हा रे डायरेक्टली खाली आला कुठं आला डायरेक्टली खाली आला इथं आला त्याचा अर्थ हे नॉर्मल झाला. नॉर्मल मध्ये आणि या रिफ्रॅक्टेड रे याच्यामध्ये जो एंगल बनतो त्याचं नाव काय रे एंगल ऑफ रिफ्रॅक्शन. मग ज्या एंगल ऑफ इन्सिडेंसला एंगल ऑफ रिफ्रॅक्शन कसा असेल
90 डिग्री असेल तेव्हा त्या अँगल ऑफ इन्सिडन्सला आपण काय म्हणतो, क्रिटिकल अँगल म्हणतो. काय म्हणतो, आयसी म्हणजेच काय आहे, क्रिटिकल अँगल आहे. ज्या अँगल ऑफ इन्सिडन्सला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 असेल तेव्हा तो अँगल ऑफ इन्सिडन्स काय म्हणतो, क्रिटिकल म्हणतो. लक्षात घ्यायला तुम्ही काय म्हणतो ते. अँगल ऑफ इन्सिडन्स आहे मात्र तो क्रिटिकल केव्हा म्हणतो, ज्याचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 होईल मग तोच अँगल ऑफ इन्सिडन्स काय म्हणतो, क्रिटिकल अँगल म्हणतो. सर्वच बोलतो मला. हां, तर इथे काय झालं बोलतो, क्रिटिकल अँगल झाला. काय झाला, कारण या अँगल ऑफ इन्सिडन्सला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती झाला, 90 डिग्री झाला, म्हणून हा काय बनला, क्रिटिकल अँगल बनला. सर्वच बोलले हे ठीक. पुढे चला. मग आता टोटल इंटरनल रिफ्लेक्शन केव्हा घडतं, याच्यापेक्षा म्हणजे कोणापेक्षा, I3 पेक्षा. I3 म्हणजे कोण आहे, IC म्हणजे कोण आहे, क्रिटिकल अँगल आहे. क्रिटिकल अँगल पेक्षा अँगल ऑफ इन्सिडन्स जर मोठा असेल क्रिटिकल अँगल पेक्षा अँगल ऑफ इन्सिडन्स मोठा असेल, अशा वेळेला हा डायरेक्टली कुठे येतो, पुढे न जाता डायरेक्टली ज्या मीडियम मधून आला त्याच मीडियम मध्ये. आता हे सर्व हे रे बघा, हे रे आहे, हा रे आहे, इकडे चालला रे, हा इकडे चालला, इकडे चालला. हा डायरेक्टली वर न जाता डायरेक्ट ज्या मीडियम मधून तो चाललेला होता त्याच मीडियम मध्ये परत फिरला आहे की नाही. तो ह्याचं नाव आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आहे. मग टोटल इंटरनल रिफ्लेक्शन घडण्यासाठीच्या दोन अटी आहेत. पहिली अट कोणती आहे, हा जो इन्सिडेंट रे आहे ना कुणीकडून गेला पाहिजे, डेन्सर मीडियम कडून रेअर मीडियम कडे गेला पाहिजे. ही तुमची कोणती अट आहे, पहिली अट आहे. दुसरी अट कोणती आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स कसा पाहिजे, ग्रेटर पाहिजे, मोठा पाहिजे. कोणापेक्षा मोठा पाहिजे, क्रिटिकल अँगल पेक्षा मोठा पाहिजे. तेव्हाच काय होतो, तो रिफ्रॅक्टेड रे कडे येतो. त्याला आपण रिफ्रॅक्शनचं काय झालं, रिफ्लेक्ट झाला, तिकडून न जाता डायरेक्टली पाठीमागे फिरला, म्हणून त्याला म्हणायचं रिफ्लेक्टेड रे. वर न जाता डायरेक्टली पाठीमागे फिरणे, त्याचं नाव आहे. एखादी रे, इन्सिडेंट रे पुढच्या माध्यमामध्ये न जाता डायरेक्टली त्याच माध्यमात परत फिरला असेल, त्याचं नाव आहे रिफ्लेक्टेड रे. आहे का नाही. इन्सिडेंट रे टोटली काय होतं, पाठीमागे ओढला, त्याचं नाव आहे टोटल इंटरनल काय झालं, रिफ्लेक्शन. वर गेलाच नाही तो रे, डायरेक्टली पाठीमागे फिरला, म्हणून त्याचं नाव आहे टोटल इंटरनली रिफ्लेक्टेड रे आहे. हा सर्वांना समजलं. तर अटी सांगा मला कोणते आहेत, टोटल इंटरनल रिफ्लेक्शनच्या अटी हे आहे. पहिली अट कोणती आहे, इन्सिडेंट रे हा डेन्सर मीडियम कडून रेअर मीडियम कडे गेला पाहिजे, पहिली अट. दुसरी अट कोणती आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स हा ग्रेटर पाहिजे, कोणापेक्षा, क्रिटिकल अँगल पेक्षा. तेव्हा काय घडतं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन घडतं. इथं पहिल्यापासून डेफिनेशन आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन for angle of incidence larger than critical angle at that time total internal reflection takes place. तेव्हाच काय घडतं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन घडत असतं, अन्यथा घडत नाही. म्हणून कंडिशन सांगितलं तुम्हाला, दोन इथं पहिली कंडिशन आहे तर सांगितली तुम्हाला, तो रे कडून कुठे गेला पाहिजे, डेन्सर कडून रेअर कडे गेला पाहिजे. आणि नंबर 2 काय झाले, अँगल ऑफ इन्सिडन्स हा कसा पाहिजे, ग्रेटर पाहिजे, कोणापेक्षा, क्रिटिकल अँगल पेक्षा. आता पुन्हा आणखी तुम्हाला बरंच काही बोलतोय, जेव्हा काय बोलतो तुम्हाला लक्षात घ्या. डेन्सर मीडियम कोणाला म्हणतो रे, ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा असतो, जास्त असतो. हा कसा असतो, जास्त असतो. आणि ह्याचा कसा असतो रे, कमी असतो. दुसरी आपल्याला काय म्हणता येईल, दुसरी एक तुम्हाला म्हणता येईल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा पाहिजे रे, हा मीडियम कोणता आहे, डेन्सर मीडियम. हा कसा रे, जास्त असतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला आपण एन म्हणू. हे कसं असतं रे, डी जास्त असतो, कोणापेक्षा रे, हे एअर पेक्षा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ मीडियम, ज्या मीडियम कडून तो चाललेला आहे त्याचा कसा असतो, जास्त असतो, कोणापेक्षा, ज्या मीडियम कडून चाललेला आहे त्याच्यापेक्षा. म्हणून रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम कसा असतो, ग्रेटर असतो, कोणापेक्षा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रेअर मीडियम पेक्षा. म्हणून ग्रेटर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या माध्यमामधून कमी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असलेल्या माध्यमाकडे जेव्हा रे जातो तेव्हा
तेव्हा काय घडतं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन घडतं. हे पण तुम्हाला इथं म्हणता येईल. समजलं? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. तुला समजलं का? जेवढी समजलं गेलं काही प्रॉब्लेम नाही. ओके, लिहून घ्या. हा स्टुडंट्स यू सी हियर क्रिटिकल अँगल. आपण क्रिटिकल अँगल कोणाला म्हणतो ते पहा. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ क्रिटिकल अँगल? आताच आपण पाहिलेलं आहे. कशामध्ये पाहिलं? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मध्ये पाहिलं. हे बघा, अँगल ऑफ इन्सिडन्स कशामध्ये रे? रेअर मीडियम मध्ये. अँगल ऑफ इन्सिडन्स कशामध्ये रे? रेअर मीडियम मध्ये. फॉर विच अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज 90 डिग्री इन रेअर मीडियम. अँगल ऑफ इन्सिडन्स कशामध्ये पाहिजे? डेन्सर मीडियम मध्ये. आणि त्या अँगल ऑफ इन्सिडन्स साठी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कुठं? रेअर मीडियम मध्ये किती असेल? 90 असेल. तर अँगल ऑफ इन्सिडन्स कोणता? डेन्सर मीडियम मधल्याला आपण काय म्हणतो? क्रिटिकल अँगल म्हणतो. अँगल ऑफ इन्सिडन्स इन डेन्सर मीडियम फॉर विच, त्याच्यासाठी फॉर विच अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इन रेअर मीडियम इज 90 डिग्री, then this angle of incidence is called as a critical angle. लक्षात घ्या. लक्ष्मी काय म्हणतो? लक्षात झालं का? काय म्हणतोय मी? अँगल ऑफ इन्सिडन्स कुठं? डेन्सर मीडियम मध्ये. आणि त्या अँगल ऑफ इन्सिडन्स साठी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कुठं? रेअर मीडियम मध्ये किती असेल? 90 डिग्री असेल. तेव्हा ह्या मध्ये कोण? अँगल ऑफ इन्सिडन्सला कुठल्या? डेन्सर मीडियम मधल्याला आपण काय म्हणतो? क्रिटिकल अँगल म्हणतो. Angle of incidence in denser medium for which angle of refraction is 90 degree कुठं? In denser medium. Then this angle of incidence is called as the critical angle. आता according to Snell's law, हे काय आहे? refractive index बरोबर काय आहे? हे refractive index कशामधला? denser medium. आपण refractive index कशामधला? rare medium मधला. त्यालाच आपण काय म्हणतो? sin r by sin I. ओके, मग मला सांगा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती आहे? 90 डिग्री आहे. आणि ह्या आय ला काय म्हणतो आपण? आयसी म्हणतो, आहे की नाही? मग मी काय घेतलं? ह्या आर च्या ठिकाणी 90 घेतलं आणि आय च्या ठिकाणी काय घेतलं? आयसी घेतलं. आयसी म्हणजे क्रिटिकल अँगल. मग मला सांगा स्टुडंट्स, इथं तुम्हाला सर्वांना माहिती आहे sin 90 ची किंमत किती आहे? 1 आहे. म्हणून मी इथं 1 घेतलं. इथं काय आलं? sin आयसी आलं. इकडचं साइन 80 काढला मी, इकडचं साइन इकडे घेतला. क्रिटिकल अँगलचा फॉर्म्युला तयार झाला इथं, ठीक आहे नाही? साइन 80 किती आहे? 1 बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. किंवा तुम्हाला असं म्हणता येईल पाहिजे आयसी, फक्त आयसी इक्वल टू आहे साइन इनवर्स ऑफ, काय म्हणतात रे? साइन इनवर्स ऑफ 1 बाय एल असं म्हणतात येईल. सूत्र येते. तर तुम्हाला जेव्हा आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला तेव्हा तुम्हाला काय काढता आला पाहिजे? क्रिटिकल अँगल काढता आला पाहिजे. आणि ह्या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला पुष्कळसे असे एमसीक्यूज आहेत तर ते काढता आले पाहिजे.